नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण अनुक्रमे पास्ट इनडेफिनेट टेन्स, प्रेझेंट इनडेफिनेट टेन्स अँड फ्युचर इनडेफिनेट टेन्स यांचे अनुक्रमे म्हणजे साधा भूतकाळ, साधा वर्तमान काळ आणि साधा भविष्यकाळ यांचे ॲक्टिव्ह व्हॉईसचे वाक्य पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कसे परिवर्तित करतात याच्याविषयी जाणून घेतलं. आजच्या या व्हिडिओमध्ये काय खास आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळाचे वाक्य हे ॲक्टिव्ह व्हॉईसचे वाक्य पॅसिव्ह व्हॉईसमध्ये परिवर्तित करत असताना बदलत असताना काय परिणाम होतात किंवा कशा प्रकारे काय प्रोसेस असते ते आपण आज जाणून घेणार आहोत. हा भाग 5वा आहे. चला तर अधिक वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहिले सद्गुरूंची प्रार्थना. आणि काल माघी चतुर्थी झाली म्हणजे माघ महिन्यातली जी चतुर्थी असते तिला गणपतीचं गणेशाचं आगमन होतं. त्या माघी चतुर्थीच्या बिलेटेड हार्दिक शुभेच्छा. आणि आज आणि उद्या वसंत पंचमी आहे तर त्याच्याही आपल्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिलं वाक्य बघा, ही इज रायटिंग अ लेटर. हे ॲक्टिव्ह व्हॉईसचं वाक्य आहे साध्या चालू वर्तमान काळाचं. आता याचं पॅसिव्ह कसं होणार बघा. आता शेवटचं कर्म काय इथे लेटर, मग ते कर्म आहे ते काय होणार कर्ता होणार. मग अ लेटर इज पॅसिव्ह व्हॉईसचं सांगतोय अ लेटर इज बिंग. आता चालू वर्तमान काळाचं वाक्य असल्यामुळे बिंग वापरायचं BEING बिंग. आणि क्रियापदाचं तिसरं रूप काय WRITEN बाय हिम. म्हणजे बघा कर्ताकारक काय होता नॉमिनेटिव्ह केस ही होता आणि कर्मकारक काय आहे हिचं काय झालं मग हिचं ऑब्जेक्टिव्ह केस काय आहे हिम आहे. म्हणजे नॉमिनेटिव्ह केसचं ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये झालं म्हणून अ लेटर इज बिंग रिटन बाय हिम. त्याच्याकडून पत्र लिहिलं गेलं. आता वाक्य दुसरं बघा, आय एम नॉट रीडिंग माय बुक. वाक्य बघा, आय एम नॉट रीडिंग माय बुक. आता हे पॅसिव्हमध्ये बघा, अ बुक इज नॉट बिंग रेड बाय मी. बरं यातलं आपण नॉट काढून घेतलं. आपण जर असं वाक्य घेतलं आय एम रीडिंग अ बुक तर वाक्य कसं येणार अ बुक इज बिंग रेड बाय मी. आणि नॉट घालून केलं तर आय एम नॉट रीडिंग अ बुक असं जर घेतलं तर अ बुक इज नॉट म्हणजे बिंगच्या अगोदर नॉट घालायचं. बिंग रेड बाय मी RED रीड म्हणजे तिन्ही सारखेच आहेत पण सेकंड फॉर्म रीड, फर्स्ट फॉर्म रीड, सेकंड फॉर्म रेड, थर्ड फॉर्म सुद्धा रेड वाचतो आपण त्याला, आहे की नाही. कळलं. म्हणजे नकारार्थी पण आणि होकारार्थी पण वाक्याचं मी ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह पण तुम्हाला दाखवलेलं आहे नंबर 2च्या उदाहरणामध्ये. तिसरं वाक्य बघा, आर दे प्लेइंग क्रिकेट टुडे. ॲक्टिव्ह व्हॉईसचं वाक्य काय आहे आर दे प्लेइंग क्रिकेट टुडे. पॅसिव्ह व्हॉईस होणार इज क्रिकेट बिंग प्लेड टुडे बाय देम. पॅसिव्ह व्हॉईसचं वाक्य परत बघा, इज क्रिकेट बिंग प्लेड टुडे बाय देम. ॲक्टिव्ह व्हॉईसचं काय होतं आर दे प्लेइंग क्रिकेट म्हणजे ते क्रिकेट खेळत आहेत. आणि पॅसिव्ह व्हॉईसमध्ये काय होतं आता इकडे तुम्ही म्हणाल मग इज का आलं तर इथे क्रिकेट हा एकच शब्द आहे म्हणून इथे इज आलं. मग हे इकडे कर्त्यानुसार क्रियापद चालतं. ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये कर्त्यानुसार कर्ता बर हुकूम क्रियापद चालतं आणि इकडे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये काय असतं कर्म बर हुकूम. म्हणजे पॅसिव्ह व्हॉईसचं जे वाक्य आपण करत असतो ते कर्मानुसार चालतं. मग क्रिकेट हा एकच खेळ आहे म्हणून इज क्रिकेट बिंग प्लेड टुडे बाय देम म्हणजे त्यांच्याकडून आज क्रिकेट खेळलं गेलं. लक्षात आलं.
अशा प्रकारे या वाक्यांचं आपल्याला करायचं आहे. ऍक्टिव्ह वॉइसचं वाक्य बघा पुढचं. व्हाय आर यू बीटिंग युअर ब्रदर? तू तुझ्या भावाला का मारत आहेस? याचं पॅसिव्ह होणार व्हाय इज युअर ब्रदर बिंग बिटन बाय यू? तुझा भाऊ तुला का मारत आहे? आलं लक्षात? आता महत्वाची सूचना. चालू वर्तमान काळाचे म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं जे वाक्य आहे, वाक्यांचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो आपण. पण त्यापूर्वी क्रियापदाच्या तिसऱ्या रूपापूर्वी काय वापरायचं? इज, एम किंवा आर यांच्यासोबत म्हणजे इज, एम, आर वापरायचंच, पण त्याच्यानंतर बिंग वापरायचं आणि मग क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आणि त्यानुसार प्रयोग करायचा. लक्षात आलं? उदाहरण मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. काय? ही इज रायटिंग अ लेटर आणि अ लेटर इज बिंग रिटन बाय हिम. अशा प्रकारे हे वाक्य तुम्ही करायचे आहेत. आता एक्सरसाइज. चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू पॅसिव्ह व्हॉइस. चला मग. मोहन इज रीडिंग अ बुक. हरी इज फायटिंग अ फाईट. आय एम प्लेइंग फुटबॉल इन द फील्ड. My father is telling a story. They are making a noise. The postman is not doing his work. The servant is not cooking the food. Are you not ringing the bell? Is she singing a song today? Why are you beating him? Who is calling him? अशा वाक्यांचं तुम्हाला काय करायचं आहे? पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करायचं आहे. वेअर इज शी वॉशिंग हर क्लोथ्स? ती तिचे कपडे कोठे धुत आहे? आशा करतो की मी दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल. अशा प्रकारच्या व्हिडिओजला आपण नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, एखादी कॉमेंट टाकायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या मित्रांची काळजी घ्या. धन्यवाद.